गावागावांचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्यामधून गाव समृद्ध झालं पाहिजे अशी सरकारची योजना असते। मात्र गाव पुढाऱ्यांकडून आणि गावच्या कारभाऱ्यांकडून भ्रष्टाचार केल्याचं पाहायला मिळते। बीड तालुक्यातील आणि बीड पंचायत समिती हद्दीमधील जे उमरज जहागीर गाव आहे, या गावामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला तर समोर आल्यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली होती। मात्र तक्रारदाराची जी चौकशी असते त्याचबरोबर जी चौकशी समिती नेमली असते त्या चौकशी समितीने कुठलीही वेळेत चौकशी न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता बीडच्या उमरज जहागीर या ठिकाणं संपूर्ण गावकरी आणि तक्रारदार ठिकाणं आंदोलन उपोषण करतात। उद्या 17 सप्टेंबर आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। याच पार्श्वभूमीवरती या गावामध्ये उपोषण सुरू आहे। काही नवतरुणांकडून हे उपोषण सुरू केलेलं आहे। नेमकी त्यांची मागणी काय आहे, त्यांच्या व्यथा काय आहेत, कशा पद्धतीने चौकशी केलेली आहे, म्हणजे चौकशी केली गेली पाहिजे या संदर्भात त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। भैया काय सांगशील, कशा पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, काय भ्रष्टाचार झाला नेमकी? आमच्या गावात सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, आमच्या गावासाठी 2022-23 ला सार्वजनिक शौचालय आलं होतं। त्याची मी 1 महिन्यापासून म्हणजे एवढं प्रयत्न करतोय, सीओ साहेबांकडून लेटर सुद्धा लिख आणलं की ह्याची चौकशी करा। आणि चौकशी समिती पंचायत समितीच्या बीडीओ साहेबांनी नेमली। 9 तारखेला चौकशी समिती गावात येणार होती, पण म्हणजे काही कारण असतं, त्यांनी पैसे वगैरे घेतले असेल त्याच्यामुळे ते गावात येत नाहीत। आणि दुसरा मुद्दा म्हणजे आमच्या गावासाठी जे गोरगरीब आहेत का, ज्याला खरंच घरकुलाची गरज आहे, त्यांना कुणाला पण घरकुलाचा लाभ दिला नाही। कशामुळे? कारण त्यांच्याकडे सरपंचाला देण्यासाठी 25-25 हजार रुपये नव्हते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचे शेततळे नाहीत अशा लोकांनी शेततळ्याचे पैसे उचललेले आहेत। तिसरी गोष्ट, आमच्या गावात कोणतं देवस्थान वगैरे नाहीये, त्याला ब दर्जा दिलेला आहे देवस्थानाचा। आणि खोटा निधी सरकारकडून आणलेला आहे, त्या खोटा निधी सरकारकडून आणलाय 2 कोटी रुपयाचा, 2 किंवा 2.5 कोटी असा निधी आणलेला आहे। आणि आता मी अर्ज केल्याच्या नंतर चौकशी समिती गावात येणार आहे असं माहीत झाल्याच्या नंतर आता सध्या स्पॉटला संडा बाथरूमचं काम चालू आहे। 2 दिवसात त्यांनी स्लॅब सुद्धा टाकलेले अशा प्रकारचे आहे। तुम्ही गावात एकदा चक्कर मारा, गावात कुठं नाली आहे का, कुठं रस्ता आहे का, पांदन रस्ते आहेत का, एकदा तुम्ही त्याचं बघा। म्हणजे असं कोणताच निधीचा वापर नाही। आणि ग्रामसेवक हा पूर्ण 3.5 वर्ष झालं गावात, 4 वर्ष झालं गावात आणखीन एकदा पण आला नाहीये, फोन सुद्धा उचलत नाही, एक पण ग्रामसभा नाही। ग्रामसेवकचं नाव उमेश साळवे असं नाव आहे त्याचं, फोन सुद्धा उचलत नाही। आणि त्याला फोन केला तो म्हणतोय मी इकडे आलोय, माझ्याकडे एकच ग्रामपंचायत का, असं तसं कारण सांगतोय। आणि ह्याच्यामध्ये म्हणजे पंचायत समितीतले अधिकारी आमच्या गावाचे जे पुढारी आहेत त्यांना सपोर्ट करतात। एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण हे भ्रष्टाचाराचं पुराण समोर आलेलं आहे। शौचालय असेल, घरकुल असतील, रस्ते असेल, सगळे भ्रष्टाचार